अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार। तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया। आज बघा, चला आज मी दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे कोणी करावे, कधी करावे, नवरात्रीमध्ये आपण ह्या दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे कोणकोणते आपल्याला फळ भेटणार आहेत मी सगळं सविस्तर सांगणार आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करून घ्या। चला तर मग आपलं दुर्गा सप्तशती पाठ हे कुणी कसे करावे, नियम विधी काय काय आहेत आणि ह्या पाठाचे आपल्या जीवनामध्ये कोणकोणते शुभ परिणाम होणार आहेत ते सगळे मी सांगणार आहे। नवरात्रीमध्ये आपण आई भगवतीची सेवा आवर्जून करायची आहे। आपल्या कुलदेवीची सेवा ह्या नवरात्रीमध्ये आपण आवर्जून करायची आहे आणि ह्या घटस्थापना झाल्यावर 9 दिवस आपण घटस्थापना करत असतो, अखंड दीपदान करत असतो आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे। कुणाकुणाला हेच माहिती नाही आहे म्हणजे कुलदेवीची सेवा म्हणजे नेमकं काय करायचं। आपल्याला आपल्या कुलदेवीची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली ग्रंथ म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ। ह्या दुर्गा सप्तशती पाठामध्ये आपल्या कुलदेवीचे जे कार्य केलेलं आहे, शुंभ निशुंभ वध जे जे त्यांनी कार्य केलेलं आहे सगळं त्याच्यामध्ये वर्णन दिलेलं आहे। आणि हे ग्रंथ जर आपण आपल्या घरामध्ये ज्यावेळेस घटस्थापना झाल्याच्या नंतर आपण रोज ह्या ग्रंथाचे जर पाठन केले तर आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता तर राहणारच नाही। आई भगवतीची कृपा प्राप्त होत असते। बघा, आई भगवतीची आपल्या कुलदेवीची आपल्याकडनं सेवा जर झाली नसेल तर मग आपल्या घरामध्ये खूप काही अडथळे येतात। म्हणून आपली कोणत्याही कार्य करताना आपण आपल्या कुलदेवीची सेवा आवर्जून करावे। आणि सेवा म्हणजे काय, आपल्या दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याने आई भगवतीची सेवा आपल्या आपल्याकडून घडत असते। म्हणून कोणतेही पूजा करताना, कोणतेही शुभ कार्य करत असताना आपण आपल्या कुलदेवीची स्मरण करून आपलं कार्य करायचं असते। आता दुर्गा सप्तशती पाठ म्हणजे कसं करावे बघा, दुर्गा सप्तशती पाठ करण्यासाठी काही नियम आहेत आणि हे दुर्गा सप्तशतीचं पाठ शक्यतो घरच्या जे मेन कुलस्त्री आहेत त्यांनीच करावी आणि मेन पुरुष करता केलं तरी पण चालेल। आणि या दुर्गा सप्तशती पाठ करताना महिलांनी आपण साडी परिधान करावी। साडी म्हणजे आपली भारतीय संस्कृती आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काही महिलांना नियम दिलेले आहेत। आपण ड्रेस घालून पाठ केले तर देवी प्रसन्न होत नाही का असा पण प्रश्न पडतो, पण तसं नाही, आपली ही शास्त्रीय पद्धत आहे। तर आपण दुर्गा सप्तशती पाठ करताना साडी घालूनच आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायचं आहे। साडी, हातामध्ये बांगडी आणि कपाळाला कुंकू, आपण जर टिकली लावला असाल तरीही पण आपण आपल्या कपाळाला कुंकू लावायचं आहे। आणि ह्या सगळ्या दुर्गा सप्तशती पाठ करताना हे स्त्रीनी ज्या पोशाख घालायचा आहे तर सौभाग्याचं जे काही लेणं आहे ते घालूनच आपण दुर्गा सप्तशतीचं पाठ करायला बसायचं आहे। आता पाठ हे झाले आपण परिधान करणारी वस्तू। आता आपल्या ग्रंथाची काही नियम आहेत। दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचण्याचे पण खूप काही नियम आहेत। आपण दुर्गा सप्तशती ग्रंथ हातात घेऊन आपण वाचू शकत नाही। एक आपल्या समोर आपण घटस्थापना करत असाल किंवा घटस्थापना करत नसाल, आपण अखंड दिवा जरी प्रज्वलित करत असाल तरी समोर आपल्याला बसायचं आहे आणि आपल्याला एक पाठ ठेवायचा आहे। पाठावरती एक लाल कपड्याचे एक आसन लावायचं आहे। आसनावरती आपली दुर्गा सप्तशती हा ग्रंथ ठेवायचा आहे।
मग दुर्गा सप्तशती ग्रंथ ठेवल्याच्या नंतर त्या ग्रंथाची आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं आणि सुगंधित द्रव्ये, आपल्याकडे काही फळ असेल, नैवेद्य आणि धूप दीप ओवाळून घेऊन आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. आणि पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला आचमन करायचं आहे. आचमन करायचं म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की 3 वेळेस आपल्याला पाणी प्यायचं आहे. ओम गोविंदाय नमः, ओम कृष्णाय नमः, ओम नारायणाय नमः म्हणून 3 वेळेस पाणी प्यायचं आहे. आणि चौथ्या वेळेस आपल्याला पाणी हातावरून सोडायचं आहे, ओम गोविंदाय नमः म्हणून. मग हे आपले झाल्याच्या नंतर, पाणी आचमन झाल्याच्या नंतर, पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. म्हणजे आपण ह्या नवरात्रीमध्ये घटस्थापना झाल्याच्या नंतर आपण जर संकल्प करून ही सेवा, आई भगवतीची सेवा केली तर आपल्याला त्याचे संपूर्ण पुण्य पण प्राप्त होणार आहे. सगळे काही फळ आपण जे सेवा करतो त्याचे फळ आपल्याला प्राप्त होणार आहेत. म्हणून संकल्पशिवाय कोणतीही सेवा केली तर त्याचं अर्धच फळ आपल्याला भेटत असते. म्हणून आपण संकल्प काय करायचं आहे, आपल्या हातावरती एक चमच पाणी घ्यायचं आहे, 2-3 अक्षदा आणि एखादे फूल घ्यायचं आहे आणि आई भगवतीला आपले नाव आणि सांगायचं आहे आणि गोत्र सांगायचं आहे. जर तुमचं गोत्र माहिती नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र म्हणून संकल्प करायचा आहे. मग आपल्या सगळी काही इच्छा सांगायची आहे. आपल्या परिवारामधले जे काही तुमची मनोकामना आहे ते सगळी आपण पाठ करताना, संकल्प करताना आई भगवतीला सांगायचं आहे. तुमचं नाव गोत्र सांगून तुमची कोणतीही इच्छा सांगू शकता. समजा तुमच्या मुलाबद्दल, नोकरीबद्दल काही तुम्हाला बोलायचं आहे किंवा तुमच्या मुलांना लग्नामध्ये काही अडथळे येत असेल, त्यांच्याबद्दल तुम्हाला ही सेवा करायची असेल तर आपल्याला संकल्प बोलायचा आहे. आणि संकल्प बोलताना हे पण बोलायचं आहे की दुर्गा सप्तशतीचं पाठ आपण किती करणार आहोत. समजा आता दुर्गा सप्तशतीचे पाठ 14 पाठ करण्याचे नियम आहेत. 14 पाठ केल्यावर आपल्याला पूर्ण एक चंडी यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होतं. जर आपल्याला ह्या 9 दिवसामध्ये आपण 14 पाठ पूर्ण केले तर आपल्याला 9 चंडी करण्याचं पुण्य प्राप्त होते. म्हणून आपण कुलस्त्रीनी 14 पाठ आवर्जून करावे. समजा आता तुमची यथाशक्ती तुम्ही किती करू शकता, पण असे नियम आहे की 14 पाठ करावे. समजा एकटीला होत नसेल तर तुम्ही तुमच्या घरातल्या मुलींना किंवा सासूला, सुनेला बसून तुम्ही दोघी मिळून 14 पाठ कंप्लीट केलं तरी पण चालेल. तर आपण किती पाठ करणार आहात ते आता तुम्ही ठरवायचं आहे आणि संकल्प करायचा आहे. संकल्प झाल्याच्या नंतर मग ते पाणी आपण एका तांब्यात सोडून द्यायचं आहे. मग हात स्वच्छ पुसून आई भगवतीला विनंती करून मग अजून एकदा प्रार्थना करून आपल्याला पाठाला सुरुवात करायची आहे. पाठ सुरुवात करताना सुद्धा आपण हा ग्रंथ हातात घ्यायचा नाही. कधीही ग्रंथ आपलं दुर्गा सप्तशती ग्रंथ असा आहे, कधी ते हातात घ्यायचं नाही. आणि दुर्गा सप्तशती पाठ सुरू झाल्याच्या नंतर मध्येच उठून जायचं नाही, एवढं एक नियम आहे. जर समजा तुम्हाला काही गरज पडली की कोणी अचानक घरामध्ये आले, तुम्हाला दार खोलावंच लागले तर मजबुरीमध्ये आपण उठू शकता. आणि जो अध्याय आपण वाचतोय तर मध्येच समजा आता 4था अध्याय वाचता आणि अर्धा झालंय आणि कोणीतरी तुम्हाला घरात आले की घरात कोणीही दार खोलू शकत नाही, मग तुम्हाला उठायचंच आहे. अशा वेळेस काय करायचं आहे, आपल्याला उठायचं, दार खोलायचं आणि बसायचं. आहे भगवतीला विनंती करायची आणि तो पहिला अध्याय म्हणजे 4था अध्याय पहिल्या ओळीपासनं सुरू करायचं. म्हणजे 4था अध्याय तुम्ही अर्ध्यातून उठला तर 4था अध्याय पहिल्यापासनं म्हणजे पहिल्या ओळीपासनं करायचं. तर अशा प्रकारे आपण हे करू शकता, म्हणजे खंडित आपलं अध्याय होणार नाही. मग आपण हे चालू झाल्याच्या नंतर मग पाठ आपल्याला कंप्लीट करायचं आहे. आणि हे दुर्गा सप्ती पाठ करताना हळूच, म्हणजे मनातल्या मनात बोलू नये, थोडंसं आपला आवाज आपल्यालाच ऐकायला यावं एवढं स्लो आपल्याला ह्या पाठ करायचा आहे. म्हणजे जास्त जोरानं पण नाही बोलायचं आणि एकदम मनामध्ये पण नाही बोलायचं. जसं आपला आवाज आपल्याला ऐकू येईल ह्या पद्धतीने हा ग्रंथ आपल्याला हळूच आवाजामध्ये वाचायचा आहे. आणि तसेच
हे ग्रंथ वाचताना बघा हालू नये, कधी आपण इकडं तिकडं हालू नये, डोलतो कंटाळा येतं, आपण जांभळ्या देतो असं करत असतो. म्हणून हे दुर्गा सप्तशतीचे पाठ करताना कधीही हालू नये, डोलू नये, इकडं तिकडं जास्त पाहू नये आणि पाठ वाचन करताना एकाच चालीमध्ये आपल्याला वाचायचं आहे. थोडंसं मोठं थोडं छोटं असं करू नये. म्हणजे ह्याचे दुर्गा सप्तशती वाचण्याचे नियम आहेत. आता हे झाले पाठ वाचतानाचे नियम. आता पाठ सुरू करण्याच्या आधी आपल्याला कोणती सेवा करायची आहे. म्हणजे सुरुवात आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे, स्वामी स्तवन म्हणायचं आहे. तुम्हालाच माहिती असेल श्री स्वामी समर्थ नित्यसेवामध्ये पण आहे आणि दुर्गा सप्तशती ग्रंथ तर दिंडोरी परिणीत ग्रंथ असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला स्वामी स्तवन आहेच. मग ते स्वामी स्तवन म्हणजे आपल्या गुरुची आज्ञा घेऊन आपल्याला आपलं पाठाला सुरुवात करायची आहे. म्हणून गुरुला प्रार्थना करायची आहे, विनवी करायची आहे. मग आपल्याला स्वामी स्तवन झाल्याच्या नंतर आपल्याला दुर्गा सप्तशतीचे ते 3 अध्याय आहेत, कवच आणि अर्गला स्तोत्र आणि रात्री सूक्त असे हे सगळे आपल्याला अगोदर हे 3 अध्याय पूर्ण वाचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग पहिला अध्याय आपलं चालू होतं. समजा आता तुम्हाला 2 पाठ करायचा असेल तर तुम्ही एका बैठकीमध्ये 2 पाठ करत असाल तर आपल्याला ही सगळी सेवा झाल्याच्या नंतर पहिल्यापासून वाचायचं आहे आणि 13वा अध्यायापर्यंत कंप्लीट करायचं आहे. 2 पाठ करत असाल तर दुसऱ्या मग आपल्याला तंत्रोत्र देवी सूक्त, परधान्य रस्य, वैकृत रस्य आणि मूर्ती रस्य हे आपल्याला नंतर वाचायचं आहे. जर समजा तुम्ही एकच पाठ करत असाल तर तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर आपलं सगळं पाठ झाल्याच्या नंतर आपण आई भगवतीची क्षमा प्रार्थना जरूर आपल्याला म्हणायची आहे आणि क्षमा प्रार्थना आपल्याला आपल्या दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या पाठीमागच आहे. तर धन्यवाद.